विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या परिसराभ्यास 1 या विषयातील 19वा पाठ अन्न घटक हा पाहणार आहोत. अन्न घटक या पाठामध्ये आपण आहारामध्ये कोणकोणते घटक असतात आणि त्यांचा समावेश आपण कशा प्रकारे आपल्या आहारात करत असतो याची माहिती घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आहार म्हणजे काय हे आपल्याला माहीत असायला हवं. हे आपण पाहिलेलं आहे. आहार म्हणजे आपण जे दिवसभरामध्ये अन्नपदार्थ खात असतो त्याला एकत्रितपणे आहार म्हणतो. आपल्याला कोणकोणत्या कारणासाठी अन्नाची गरज असते, अन्नाची गरज कशासाठी आहे आपल्याला, तर आपल्याला ताकद मिळावी, ऊर्जा मिळावी, आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालावं यासाठी आपल्याला अन्नाची गरज आहे. अन्न पदार्थांना कोणकोणत्या चवी असू शकतात. अन्न पदार्थांच्या चवी कोणत्या आपल्याला माहिती आहे. आंबट, गोड, खारट, तुरट या काय आहेत, चवी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिखट ही चव नाही. कडू ही चव आहे का? आहे. तिखट ही चव आहे का? नाही. गोडच्या विरुद्धार्थी शब्द आहे कडू. तिखट हा शब्द नाही. बऱ्याच वेळा तुम्ही बोलत असताना, सांगत असताना गोडच्या विरुद्धार्थी शब्द विचारला की तुम्ही कडू असं म्हणता. ते बरोबर आहे, पण जर तुम्ही तिखट असं म्हणाला तर ते चुकीचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. अन्न पदार्थामध्ये शरीराला विविध प्रकारे उपयोगी पडणारे अन्न घटक असतात. अन्न पदार्थामध्ये काय असतं, तर शरीराला उपयोगी पडणारे वेगवेगळे अन्न घटक असतात आणि हे आपण शिकलेलो आहोत. आता या अन्न घटकाविषयी आपण अधिकची माहिती घेऊया. सुरुवातीला आपण एक अन्न घटक पाहूया आणि तो आहे कर्बोदके. काय कर्बोदके म्हणजे ते आपण समजावून घेऊ. त्याआधी आपल्याला एक कृती दिलेली आहे, ती कृती समजावून घेऊया. बघा, साहित्य दिलंय टिंक्चर आयोडीन, टिंक्चर आयोडीन, ड्रॉपर आणि बटाट्याची फोड असं हे साहित्य दिलेलं आहे. हे तिन्ही साहित्य घेऊन काय कृती करायची आहे बघा. टिंक्चर आयोडीनमध्ये थोडे पाणी मिसळून घ्या आणि त्याचे 4-5 थेंब बटाट्याच्या फोडीवर टाका. टिंक्चर आयोडीनचे 4-5 थेंब आपण बटाट्याच्या फोडीवर ज्यावेळी टाकतो त्यावेळी काय लक्षात येतं, तर बटाट्याच्या फोडीचा रंग काळसर निळा होतो. बटाट्याच्या फोडीचा रंग कसा होतो? काळसर निळा होतो. कधी? जेव्हा आपण त्या बटाट्याच्या फोडीवर टिंक्चर आयोडीन टाकतो त्यावेळी. का बरं असं होतं, त्याचं कारण पुढे दिलेलं आहे. तर त्याचं कारण आहे पिष्ट. पिष्ट या शब्दाचा अर्थ पीठ असा होतो. पिष्ट या पदार्थाशी, बघा वाक्य लक्षात घ्या, पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा संपर्क आला. पिष्ट या शब्द म्हणजे पदार्थाशी जर आयोडीन, टिंक्चर आयोडीन वापरलंय बघा आपण, तर आयोडीनचा जर संपर्क आला तर त्याचा रंग काळसर निळा होतो. लक्षात घ्या, टिंक्चर आयोडीनचा म्हणजे आयोडीनचा जर संपर्क पिष्टाशी आला तर त्याचा रंग कसा होतो? काळसर निळा होतो. एक कृती आपण बघितली. याचा अर्थ असा की बटाट्यात काय आहे? पिष्ट आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्यामध्ये, बघा, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ यासारख्या अनेक तृणधान्यामध्ये, त्याचप्रमाणे साबुदाणा, बटाटा अशा पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे? पिष्ट असलेलं आपल्याला आढळतं. आणि ज्या पदार्थामध्ये
पिष्ट आढळतं त्यांना काय म्हटलं जातं? पिष्टमय पदार्थ असं म्हटलं जातं. बघा आपल्याला इथं साबुदाण्याचं चित्र दिलेलं आहे, त्याच्यापासून केलेले वेगवेगळे पदार्थ दिलेले आहेत. बटाटा आहे, तृणधान्य आहेत, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ही तृणधान्य आहेत. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. तृण म्हणजे काय? गवत. गवतासारखी धान्य आहेत बघा ही, म्हणून त्यांना तृणधान्य असं म्हटलं जातं. ज्वारी, बाजरी यांना, गहू, तांदूळ गवत उगवल्यासारखी उगवून येतात म्हणून त्यांना तृणधान्य असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असतं. धान्यांचे काय होते? पीठ होत असतं. धान्याचं पीठ होतं. आणि ही धान्ये आपल्या आहारातील मुख्य पदार्थ आहेत. आपल्या आहारातले मुख्य पदार्थ म्हणजे धान्याचं पीठ आहे. पिठापासून बनलेले ज्वारीची भाकरी, गव्हापासून पोळी आपण बनवत असतो. तांदळाचा भात बनवतो, तो आपल्या आहारामध्ये असतो. आणि मोठ्या प्रमाणात पिष्ट ज्या पदार्थात असतं त्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ असे म्हणतात. पिष्टमय पदार्थ कशाला म्हणतात? तर ज्या पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असते, मोठ्या प्रमाणात पिष्ट असणाऱ्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ म्हणतात. आणि पिष्टमय पदार्थापासून काय होतं? तर शरीराला ऊर्जा मिळते. पिष्टमय पदार्थापासून शरीराला काय फायदा होतो? तर शरीराला ऊर्जा मिळते, काम करण्याची ताकद मिळते. कुणामुळं? पिष्टमय पदार्थामुळे. लक्षात ठेवायचं. ही ऊर्जा शरीराच्या विविध कामासाठी उपयोगी पडते. याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी, त्याचप्रमाणे शरीर ज्यावेळी गरम राहायचं असेल, उबदार राहायचं असेल, त्यासाठी या पिष्टमय पदार्थातील ऊर्जेचा उपयोग होतो. आता एक नवीन शब्द आपल्याला शिकायचा आहे. नवीन शब्द आहे शर्करा. काय शर्करा म्हणजे? तर वनस्पतीपासून मिळणारे व चवीला गोड लागणारे पदार्थ. वनस्पतीपासून मिळतात आणि चवीला गोड लागतात असे पदार्थ म्हणजे शर्करा होय. बघा, जे पदार्थ वनस्पतीपासून मिळतात त्याचप्रमाणे गोड लागतात त्यांना शर्करा असं म्हणतात. आणि साखर आपल्या आहारामध्ये असते. साखर हा शर्करेचा एक प्रकार आहे. साखर हा काय आहे? शर्करेचा एक प्रकार आहे. लक्षात ठेवायचं वाक्य. साखर आणि शर्करा हे दोन्ही समानार्थी शब्द नाहीत. साखर वेगळी आणि शर्करा वेगळी. शर्करेचा एक प्रकार आहे साखर म्हणजे. लक्षात ठेवा. माहित आहे का तुम्हाला, आपण पिष्टमय पदार्थ ज्यावेळी खातो त्यावेळी त्यांच्या पचनातून शर्करा बनतात. पिष्टमय पदार्थाच्या पचनातून काय बनतं? तर शर्करा बनते. पिष्टमय पदार्थापासून आपल्याला काय मिळतं? तर ऊर्जा मिळते. आपलं शरीर गरम ठेवण्यासाठी पिष्टमय पदार्थ आपल्याला उपयोगी पडतात. या शर्करेचे शरीराच्या सर्व भागात मंद ज्वलन होते. ही जी शर्करा आपल्याला पिष्टमय पदार्थापासून मिळते तिचं शरीराच्या सगळ्या भागात काय होत असतं? मंद असं ज्वलन होत असतं आणि त्यातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजेच पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा इंधनाचे कार्य करते. शर्करा काय करते? पिष्टमय पदार्थापासून मिळालेली इंधनाचं काम करत असते, तिचं ज्वलन होत असतं. बघा, जरा डोकं चालवा. आपल्याला उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त भूक का लागते? त्याचं कारणच असं आहे की आपलं शरीर हिवाळ्यामध्ये आपल्याला जास्त गरम ठेवावं लागतं, बाहेर थंडी असते. मग आपलं शरीर उष्ण ठेवण्यासाठी आपल्याला जास्त ऊर्जा गरजेची आहे आणि ऊर्जा आपल्याला पिष्टमय पदार्थापासून मिळते. त्यामुळे आपलं शरीर जास्त ऊर्जा निर्मिती करण्याकरता जास्त अन्नाची, जास्त पिष्टमय पदार्थाची मागणी करतं. त्यालाच आपण भूक लागणे असं म्हणत असतो. सांगा पाहू, खाद्यपदार्थाला गोड चव आणण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? आपल्याला माहिती आहे, आपण साखर वापरतो गोड चव आणण्यासाठी. त्यानंतर पुढचा आपण भाग बघूया. आपण जे अन्नपदार्थ कच्चे खातो त्यापैकी गोड लागणारे पदार्थ कोणते? आता तुम्हाला माहिती आहे, त्याची यादी तुम्ही करू शकता. आता शर्करा याबाबत जास्त माहिती घेऊया. गोड लागणाऱ्या अन्नपदार्थामध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. जे अन्नपदार्थ गोड लागतात त्यामध्ये
शर्करा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. इथं आपल्याला चित्र दिलेलं आहे. हे चित्र आहे ऊसाचं आणि ऊसामध्ये एक शर्करा असते. त्या शर्करेचं नाव आहे सुक्रोज. लक्षात ठेवा. ऊसामध्ये कोणत्या प्रकारची शर्करा असते? ऊसामध्ये सुक्रोज नावाची शर्करा असते. बघा, ऊसाच्या रसापासून आपण काय करतो? गूळ आणि साखर तयार करतो. कारण त्याच्यामध्ये ऊसाच्या रसामध्ये सुक्रोज नावाची शर्करा आहे. त्याचप्रमाणे पिकलेला आंबा, केळी, चिकू ही काय आहेत? फळं आहेत. आणि आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की या फळांमध्ये फ्रुक्टोज नावाची शर्करा असते. फ्रुक्टोज लक्षात ठेवायचं. सुक्रोज कुठं असते? ऊसाच्या रसामध्ये. फ्रुक्टोज कुठं असते? फळांमध्ये. फळं गोड लागतात बघा. पिकलेला आंबा, केळी, चिकू याच्यामध्ये फ्रुक्टोज नावाची शर्करा आहे. आणि मध, दूध यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची शर्करा असते. दुधामध्ये शर्करा असते, त्याचं नाव आहे लॅक्टोज. लक्षात ठेवायचं. दुधामध्ये जी शर्करा आहे तिचं नाव आहे लॅक्टोज आणि त्याच्यापासून सुद्धा शरीराला ऊर्जा मिळते. इथं आपल्याला चित्र दिलेले चिकू आहे, केळी आहे, पिकलेला आंबा आहे. याच्यामध्ये फ्रुक्टोज नावाची शर्करा आहे आणि दुधामध्ये कुठले आहे? लॅक्टोज. शर्करेचे 3 नावं आपण बघितली. ऊसाच्या रसामध्ये सुक्रोज आहे, फळामध्ये फ्रुक्टोज आहे, दुधामध्ये लॅक्टोज ही शर्करा आहे. आता करून पहा म्हणून एक कृती दिलेली आहे बघा आपल्याला. तर बारीक चाळणी घ्या, गिरणीतून दळून आणलेलं पीठ घ्या, चाळणीतून पीठ चाळून घ्या. काय लक्षात येईल? बरेचसे पीठ चाळणीतून खाली पडते, परंतु काही मोठे कण चाळणीवर राहतात. बघा, तंतुमय पदार्थ ही गोष्ट आता आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तंतुमय पदार्थ, गहू, ज्वारी असे धान्य बारीक दळून आणलं तरी ते एकसारखे बारीक होत नाही. हे पीठ ज्यावेळी आपण चाळून पाहतो त्यावेळी चाळणीवर चाळ शिल्लक राहतो. चाळणीवर राहिलेले हे कण कशाचे असतात? धान्याच्या कोंड्याचे असतात. धान्याचा कोंडा म्हणतो बघा आपण. चाळून राहिल्यावर काय शिल्लक राहिला? तर कोंडा शिल्लक राहिला असं म्हणतो आपण. आणि मग काही भाज्यांची चित्र आपल्याला इथे दिलेली आहेत बघा. कोंडा हा काय आहे? एक तंतुमय पदार्थ आहे. लक्षात ठेवा, तंतुमय पदार्थ आहे. तंतू या शब्दाचा अर्थ आहे धागा. तर कोंडा हा काय आहे? तंतुमय पदार्थ आहे. अन्न मार्गामध्ये आपलं जे आतडं आहे, आपलं आहाराचं पचन, अन्नाचं पचनाची सुरुवात तोंडापासून होते आणि इथपासून ज्या वेळी अन्न आपण गिळायला सुरुवात करतो ते आपल्या अन्ननलिकेमध्ये जातं आणि जसजसं ते पुढं जात राहतं, पुढं सरकत राहतं, त्यावेळी ते पुढं सरकवण्याचं काम हे कुणामुळं होतं? तर तंतुमय पदार्थामुळं होत असतं. लक्षात ठेवायचं. आणि योग्य गतीनं ते अन्न पुढं सरकतं. न पचलेल्या अन्नाचा भाग शरीराला निरुपयोगी असतो. जे अन्न पचलेलं नाही त्याचा शरीराला काही उपयोग होत नाही आणि मग त्याच्यापासून काय होतं? तर विष्ठा तयार होते त्यात. आणि ही विष्ठा तयार होण्यासाठी तंतुमय पदार्थांचा उपयोग होत असतो. लक्षात ठेवायचं आहे. आणि तंतुमय पदार्थांना चोथा असे म्हणतात. तंतुमय पदार्थांना काय म्हणतात? चोथा असं देखील म्हणतात. इथं कोबी, त्यानंतर मेथीची भाजी, पालक, शेपू, कोथिंबीर, वाटाणा यासारखे अनेक भाज्यांचे प्रकार आपल्याला इथं दिलेले आहेत. आणि फळांच्या साली आहेत, भाज्यांच्या शिरा आहेत, त्याचप्रमाणे साली आहेत, पालेभाज्या आहेत, धान्य, कडधान्य हे काय आहेत? हे सगळेजण तंतुमय पदार्थ आहेत. आहारामध्ये पुरेसे तंतुमय पदार्थ जर नसले, आहारात जर पुरेसे तंतुमय पदार्थ नसले तर काय होतं? तर बद्धकोष्ठता नावाचा विकार किंवा त्रास आपल्या शरीराला होऊ शकतो. आतापर्यंत आपण अन्नपदार्थामध्ये असलेले 3 पदार्थ पाहिले. एक पाहिलं पिष्टमय पदार्थ, दुसरं पाहिलं शर्करा आणि तिसरं पाहिलं तंतुमय पदार्थ. आणि ह्या सगळ्यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात. कर्बोदके म्हणजे काय? तर कर्बोदके म्हणजे पिष्टमय पदार्थ, शर्करा
आणि तंतुमय पदार्थ ह्या तिघांना एकत्रित मिळून कर्बोदके असं म्हणतात. आणि कर्बोदकांचा मुख्य उपयोग काय, तर शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे. बघा लक्षात ठेवा, शरीराला ऊर्जा प्राप्त करून देण्याचं काम आपण बघितलं पिष्टमय पदार्थ करतात. मग पिष्टमय पदार्थ, शर्करा, तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे काय म्हणतात, कर्बोदके म्हणतात. म्हणजे कर्बोदकाचे काम सुद्धा काय आहे, शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे. जरा डोके चालवा. विशिष्ट प्रकारचे ज्यावेळी आपण आंबे खात असतो त्यावेळी दातामध्ये धागे अडकतात, ते कर्बोदकाच्या कोणत्या प्रकारात येतात, सोपं आहे, तंतुमय पदार्थ. आत्ताच आपण पाहिलेलं आहे, त्याला तंतुमय पदार्थात त्यांचा समावेश होतो. यानंतर आता पुढचा भाग आपण पाहूया. बघा, करून पहा म्हणून एक कृती दिलेली आहे. वहीचे 2 पांढरे कागद घ्या, छापील मजकूर असलेले एक पान घ्या आणि थोडंसं गोड तेल घ्या. काय होईल, 2 पांढरे कागद घ्या, एका कागदाला तेल लावा, दुसरा कागद तसाच ठेवा, दोन्ही कागद आळीपाळीने छापील मजकुरावर ठेवा आणि कागदाखालील मजकूर वाचण्याचा प्रयत्न करा. काय आढळून येईल, तेल न लावलेल्या कागदाखालचा मजकूर वाचता आला नाही, पण तेल लावलेल्या कागदातून तो मजकूर वाचता आला, कारण तेलामुळे कागद काय झाला, अर्धपारदर्शक झाला. म्हणजे आपण ज्यावेळी कागदावर तेल लावलं त्यावेळी त्या कागदातून थोडंसं आरपार आपल्याला दिसू लागलं, त्याला म्हणायचं अर्धपारदर्शक. आता जसे आपण पिष्टमय पदार्थ बघितले, कर्बोदके बघितलं, शर्करा बघितली, तंतुमय पदार्थ बघितले, तसंच आपल्याला काय पाहायचं आहे, स्निग्ध पदार्थ पाहायचे आहेत. काय स्निग्ध पदार्थ, म्हणजे तेल हा स्निग्ध पदार्थ आहे. तेल हा काय आहे, स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद अर्धपारदर्शक होतो. कागदातून आरपार पूर्ण दिसत नाही, थोडंसं दिसतं, त्याला म्हणायचं अर्धपारदर्शक. आणि कागद अर्धपारदर्शक होणे ही अन्न पदार्थात स्निग्ध पदार्थ असल्याची खूण आहे. अन्न पदार्थामध्ये स्निग्ध पदार्थ आहेत हे कशावरून ओळखायचं, तर कागद कसा होतोय, अर्धपारदर्शक होतोय. अन्नातील स्निग्ध पदार्थापासून सुद्धा शरीराला ऊर्जा मिळते. जसं पिष्टमय पदार्थापासून आपल्याला ऊर्जा मिळते, तसंच स्निग्ध पदार्थापासून देखील आपल्याला ऊर्जा मिळते. पिष्टातून मिळते त्यापेक्षा दुप्पट ऊर्जा स्निग्ध पदार्थातून मिळते. बघा, पिष्टमय पदार्थातून जेवढी ऊर्जा मिळते त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे जास्त ऊर्जा आपल्याला स्निग्ध पदार्थातून मिळते. परंतु आपल्या आहारात स्निग्ध पदार्थ काय असतात, पिष्टमय पदार्थापेक्षा कमी असतात. दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप, वनस्पतीपासून मिळणारे तेल ही स्निग्ध पदार्थाची उदाहरणे आहेत. बघा, स्निग्ध पदार्थाची उदाहरणे कोणती, दुधाची साय, लोणी, तूप, वनस्पतीपासून मिळणारे तेल ही काय आहेत, स्निग्ध पदार्थाची उदाहरणे आहेत. त्याशिवाय मांस, अंड्यातील बलक याच्यामध्ये सुद्धा स्निग्ध पदार्थ असतात. आहारात असलेल्या स्निग्ध पदार्थापासून शरीरात चरबी तयार होते. शरीरात चरबी कशामुळे तयार होते, तर स्निग्ध पदार्थापासून चरबी तयार होते. काही काळ जर अन्न आपल्याला मिळालं नाही तर या चरबीपासून शरीराला ऊर्जा मिळू शकते. आपल्या शरीराला ऊर्जा, काही वेळा आपल्याला अन्न मिळालं नाही तर त्यावेळी चरबीतून आपल्याला ऊर्जा मिळते. चरबीचा एक थर आपल्या त्वचेखाली असतो. आपल्या त्वचेखाली चरबीचा एक थर असतो आणि काय होतं त्याच्यामुळं, चरबीच्या या थरामुळं शरीराला आकार मिळत असतो. लक्षात ठेवायचं, आपल्या शरीराला आकार कशामुळे आहे, तर आपले हाडं आणि चरबीचा जो थर आहे त्याच्यामुळं आपल्या शरीराला आकार मिळत असतो. त्यानंतर स्निग्ध पदार्थाची काही चित्रही आपल्याला दिलेली आहेत. त्याचप्रमाणे बघा, आणखी एक काम स्निग्ध पदार्थ करतात, तर शरीराची उष्णता राखण्यासाठी ज्याप्रमाणे आपण ब्लँकेट घेत असतो, गोधडी घेत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला या स्निग्ध पदार्थापासून जी चरबी तयार होते त्याच्यापासून आपल्याला एक प्रकारचं ब्लँकेट हे शरीरामध्ये तयार होत असतं. त्यापासून बाहेरची थंडी किंवा उष्णता याच्यापासून आपलं रक्षण होत असतं. बघा, स्निग्ध पदार्थाची कामं आपण काय पाहिली, तर शरीराला ऊर्जा देते, शरीराला ऊर्जा देतात. आणखी काय करतात,
तर शरीराला आकार मिळतोय. आणखी काय होतंय तर शरीराचं गोधडी किंवा ब्लँकेट यासारखं काम करण्याचं कार्य हे स्निग्ध पदार्थ करत असतात. मग याचे चित्र आपल्याला दिले आहेत बघा. बदाम आहे, अंड्यातील बलक आहे, त्याचप्रमाणे तूप आहे, वनस्पतीपासून मिळणारं तेल आहे. हे काय आहेत? स्निग्ध पदार्थ आहेत आणि त्यांची चित्र आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहेत. सांगा पाहू, नवीन टीव्ही, फ्रीज, पंखे, काचेचा बल्ब, ग्लास, आरसा यासारख्या फुटू शकणाऱ्या व नाजूक वस्तूच्या खोक्यामध्ये आतून पुठ्ठे, थर्माकोल किंवा फुगीर प्लास्टिक का लावलेलं असतं? बघा, का लावलेलं असेल तर ते तुटू नये, तो भाग नाजूक आहे आणि त्याचं रक्षण व्हावं याकरता आपल्या या नवीन टीव्हीला, फ्रीजला, पंख्यांना, काचेच्या बल्बला आतून काय केलेलं असतं? पुठ्ठे लावलेले असतात किंवा थर्माकोल लावलेलं असतं किंवा फुगीर प्लास्टिक लावलेलं असतं. कारण त्यांना संरक्षण मिळतं. खोक्याची हालचाल झाली किंवा ते पडलं किंवा बाहेरून त्याला मार लागला तरी आतील वस्तूचे नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे शरीरातील चरबीचा जो थर आहे त्याच्यामुळं आंतरेंद्रियांना संरक्षण मिळतं. आपले आंतरेंद्रिय कोणते आहेत? बघा, मेंदू आहे, हृदय आहे, फुफ्फुस आहेत, आतडी आहेत. या सगळ्यांचं संरक्षण जर करायचं असेल तर हे चरबीचा थर करत असतो. बाहेरून जरी शरीरावर मार लागला तरी हाडांना किंवा इतर आंतरेंद्रियांना लगेच इजा होत नाही. कशामुळे होत नाही? तर चरबीच्या थरामुळे होत नाही. म्हणजे संरक्षणाचं काम सुद्धा चरबीचा थर करत असतो आणि ती कशापासून तयार होते? तर स्निग्ध पदार्थापासून तयार होते. फरशीवर लोखंडी खलबत्त्यानं कुटताना खलबत्त्याच्या खाली काय ठेवतात? असे का करतात? जरा याच्यावरती विचार करा आणि याची माहिती मिळवा. सांगा पाहू, तुमच्या घरी एक भिंत बांधायची आहे. त्यासाठी सिमेंट लागते, वाळू लागते, पाणी आणलंय, कामगार त्यांचं साहित्य घेऊन उपस्थित आहेत. तरी मुकादम म्हणतात की मुख्य साहित्य आणलेच नाही. ते काय असेल? बघा, तुमच्या घरी एखादी भिंत बांधायचे, सिमेंट आणले, वाळू आणले, पाणी आणले, मग काय राहिलंय? तर भिंत बांधण्यासाठी दगड किंवा विटांची गरज पडते. कशाची गरज पडते? दगड किंवा विटांची गरज. जशी भिंत बांधायला पडते तसंच आपल्या शरीराची बांधणी करायची असेल तर प्रथिनांची गरज असते. लक्षात ठेवा शब्द नवीन. प्रथिने. आपल्या शरीराची बांधणी करण्यासाठी प्रथिनांची उपयोग होतो. शरीराची आपल्या सतत झीज होत असते आणि एखाद्या वेळेस शरीराला छोटी मोठी इजा, जखम होते शरीराला आणि त्यावेळी आपल्या शरीराची दुरुस्ती आपल्या नकळतच होऊन जाते. त्यासाठी प्रथिनांची गरज असते. आपल्या शरीराला जखम झाली, इजा झाली आणि ती बरी व्हायची असेल तर आपल्या शरीराला कशाची गरज असते? प्रथिनांची. इंग्रजीमध्ये त्याला प्रोटीन असं म्हणतात. त्या प्रोटीनची गरज असते. जर प्रोटीन आहारात नसतील तर आपल्या शरीराची झीज भरून येत नाही. बघा, आणि काही आपल्याला अन्नपदार्थ इथं दिलेले आहेत ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे. काही कडधान्य आहेत बघा. त्याचप्रमाणे काही मांसाहारी पदार्थ सुद्धा आपल्याला समोर दिसत आहेत. त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये पदार्थामध्ये प्रोटीन असलेलं आपल्याला दिसून येतं. वेगवेगळी कडधान्ये, डाळी, शेंगदाणे, दूध, दही, खवा, पनीर यासारखे दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे हे प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत. प्रथिनांचे मुख्य स्रोत कोणते? तर कडधान्ये, डाळी, शेंगदाणे, दूध, दही, खवा, पनीर हे दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे याच्यामधून आपल्याला प्रथिनं मिळतात. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या आहारामध्ये डाळी असतात बघा, कडधान्य असतात, दूध असतं, दुग्धजन्य पदार्थ असतात आणि ते आपल्या आहारात असलेच पाहिजेत तरच आपल्या शरीराला प्रथिनं मिळतील. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे 3 महत्त्वाचे घटक जे आपल्या शरीराला गरजेचेच आहेत, मोठ्या प्रमाणावर लागतात. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिनं ही आपण 3 गोष्टी बघितल्या. आता आणखी 2 गोष्टी आपल्या शरीराला गरजेच्याच असतात.
त्या नसल्या तर आपण निरोगी राहू शकत नाहीत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जीवनसत्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे खनिजे. बघा, मोठ्या प्रमाणावर नाही पण छोट्या प्रमाणावर काही प्रमाणात आपल्याला गरजेचे आहेत जीवनसत्व आणि खनिज. बघा, जीवनसत्व म्हणजे काय, तर या अन्न घटकाच्या विविध प्रकारांना इंग्रजी नावे दिलेत. जीवनसत्वाला एक इंग्रजी शब्द आहे व्हिटॅमिन. व्हिटॅमिन व्हिटॅमिन म्हटलं की आपल्या लक्षात येईल व्हिटॅमिन. या व्हिटॅमिनला काही इंग्रजी नाव आहेत, जसं जीवनसत्व ए म्हणजे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, डी, व्हिटॅमिन ई आणि के. किती जीवनसत्व आहेत बघा, 6 जीवनसत्व मुख्य आहेत. बघा, जीवनसत्व ए, बी, सी, डी, ई आपल्या लक्षात राहतंय. पण जीवनसत्व के नावाचं पण एक जीवनसत्व आहे आणि या जीवनसत्वांमुळे आपल्या शरीराला निरोगी राहण्यास मदत होते. बघा, या जीवनसत्वाची आपल्याला अल्प प्रमाणात म्हणजे खूप कमी प्रमाणात आवश्यकता आहे. तरी पण जर ते आपल्या शरीरात अभाव असतील म्हणजे नसतीलच तर गंभीर स्वरूपाचे दोष निर्माण होतात. कोणते विकार निर्माण होतात बघा, उदाहरणार्थ ए जीवनसत्व जर आपल्या शरीरात नसेल तर काय होईल, रातांधळेपणा म्हणजे रात्रीचा अंधार पडला की डोळ्यांना काहीही दिसत नाही, त्याला रातांधळेपणा असं म्हणतात. तर जीवनसत्व डी आपल्या शरीरात नसेल तर काय होईल हो, आपली हाडं कमकुवत होतात, हाडं लगेच फ्रॅक्चर होतात, ठिसूळ होतात. जीवनसत्वामुळे आपल्या शरीरात रोगाचा प्रतिकार करण्याची ताकद मिळते, शक्ती मिळते. आणि खनिजे, कुठली खनिजे आहेत बघा, लोह, आयरन म्हणतो बघा, आयरन आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आपल्याला शाळेमध्ये दिल्या जातात. आयरन, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम ही शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजांची उदाहरणे आहेत. आपल्या शरीराला कोणती खनिजे आवश्यक आहेत तर लक्षात ठेवायचा, आयर्न, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम ही खनिजे आपल्या शरीराला आवश्यक आहेत. शरीराला का गरज आहे त्यांची, तर शरीरातल्या ज्या अत्यावश्यक क्रिया आहेत म्हणजे पचनाची असेल, रक्ताभिसरणाची असेल, या सगळ्या क्रियामध्ये त्यांचा सहभाग असतो. उदाहरणार्थ, रक्तातून ऑक्सिजन जर वाहून न्यायचा असेल, रक्तामधून आपण आपल्या शरीराला आपलं जगण्यासाठी कोणता वायू आवश्यक आहे तर ऑक्सिजन, आणि मग ऑक्सिजन शरीरातून वाहून न्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला लोहाचा उपयोग होत असतो. कशाचा उपयोग होतो, लोहाचा उपयोग होतो. रक्तात जर आपल्याला लोहाचं प्रमाण कमी झालं तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. लोह कमी झाला आपल्या शरीरामध्ये तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि मग अशक्तपणा येतो, सतत थकवा जाणवतो आणि मग याच विकाराला ॲनिमिया असं म्हणतात. ॲनिमिया किंवा त्याला असं रक्तक्षय म्हणजे रक्त कमी होणे किंवा पांडुरोग म्हणजे शरीर थोडंसं पांढुरकं पडतं, लक्षात घ्यायचं आहे जर लोह कमी असेल तर. आणि कॅल्शियम हे जे खनिज आहे त्या खनिजामुळे काय होतं, आपले हाडे मजबूत होतात. हाडे मजबूत करण्याचं काम कोणतं खनिज करतं तर त्याचं उत्तर आहे कॅल्शियम. मोड आलेली कडधान्ये आपण खाल्ली पाहिजेत. त्याचप्रमाणे खनिजांचं जीवनसत्वाचे स्रोत आपल्याला दिले आहेत बघा, तर सफरचंद आहे, फुलकोबी आहे, पेरू आहे, बीट आहे. बघा, बीटामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असतं, माहितीसाठी आपल्याला असू द्या. गाजर आहेत, जीवनसत्व ए जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे, गाजर खायचं आहे. त्याचप्रमाणे आवळा आहे, लिंबू आहे, याच्यामध्ये आपल्याला जीवनसत्व सी सापडतं. अशा प्रकारे वेगवेगळी खनिजं. त्याचप्रमाणे आपल्याला बदाम, काजू यासारखी काही सुकामेवा आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे जीवनसत्व आणि खनिजं असलेली आढळून येतात. त्याचप्रमाणे मोड आलेले मूग, मोड आलेले कडधान्य ज्यावेळी तुम्ही खाता ते सुद्धा आपल्या शरीराला उपयोगी आहेत. बघा, धान्याचा कोंडा हा सुद्धा काय आहे, जीवनसत्व आणि खनिजाचा स्रोत आहे. त्यामुळं फळं काय करावी, शक्यतो सालीसकट खावीत, स्वच्छ धुवावीत आणि मग ती सालीसकट खायची.
पिठातला कोंडा सुद्धा चाळून फेकून देऊ नये. लक्षात घ्या. मध्यान्ह भोजनात दिले जाणारे अन्न कोणते? तुमच्या शाळेमध्ये, आपल्या शाळेमध्ये मध्यान्ह भोजन दिलं जातं. मग हे मध्यान्ह भोजनामध्ये तुम्हाला काय काय दिलं जातं जरा बघा आणि त्याची चर्चा करा. त्यातून कोणकोणते अन्न घटक मिळतात? तुम्हाला पिष्टमय पदार्थ मिळतात का? स्निग्ध पदार्थ मिळतात का? कडधान्यामधून तुम्हाला काय मिळतं? याची चर्चा तुमच्या वर्गामध्ये तुम्ही करा. आता संतुलित आहार म्हणजे काय हे आपण एकदा पाहूया. माझी प्रकृती उत्तम आहे, माझी प्रकृती चांगली आहे, तब्येत चांगली आहे असे आपण म्हणतो तेव्हा आपण आपल्याविषयी काय सांगत असतो? तर आपण असं सांगतो की आपली सर्व कामे म्हणजे अभ्यास, खेळ, सगळी कामं ही करता येण्या इतपत आपल्यामध्ये शक्ती आहे. ती कामे आपण उत्साहाने व आनंदाने करू शकतो. आपण म्हणतो माझी तब्येत उत्तम आहे म्हणजे ही कामं आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतात. आपल्या शरीराची वाढ योग्य रीतीने होत आहे. तसेच आपण वारंवार आजारी सुद्धा पडत नाही असंच आपण सांगत असतो. आपली प्रकृती उत्तम राहावी असे सर्वांनाच वाटते आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिज या सर्वांचाच शरीराला योग्य तेवढा पुरवठा होणं गरजेचं आहे. आणि हे सर्व अन्न घटक योग्य तेवढ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. व्याख्या लक्षात ठेवा. तर कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे या सर्व अन्न घटकाचा योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. जरा डोके चालवा. पालेभाज्या घालून केलेले थालीपीठ आणि दही असे जेवण केल्यास आपल्याला मुख्य अन्न घटक मिळतात का? बघा, विचार करा याच्यावरती. भेळ तयार करण्यासाठी वापरलेल्या विविध अन्नपदार्थापासून कोणकोणते अन्न घटक मिळतात याचीही चर्चा तुम्ही करायची आहे. आता आपल्याला एक तक्ता दिलाय. अन्नाचे घटक आहेत ऊर्जा देणारे. कोणते आहेत ऊर्जा देणारे घटक? कर्बोदके, स्निग्ध पदार्थ हे आपल्याला काय देतात? ऊर्जा देतात. शरीर बांधणी करण्यासाठी काय गरजेचं आहे? प्रथिनं गरजेचे आहेत. आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी, त्याचप्रमाणे शरीराच्या इतर क्रियांसाठी जीवनसत्व आणि खनिज आपल्याला गरजेची आहेत. हे आतापर्यंत आपण पाहिलं. आता बघा, माहित आहे का तुम्हाला आपल्या आहारातील प्रत्येक खाद्यपदार्थापासून आपल्याला एकापेक्षा अधिक अन्न घटक मिळतात. आपण जे अन्नपदार्थ खात असतो त्यामधून आपल्याला एक अन्न घटक जरी आपण खाल्ला तरी सुद्धा एका खाद्यपदार्थापासून आपल्याला अनेक अन्न घटक मिळतात. मग अन्न घटक बघा, गुडदाणे आहेत किंवा चिक्की आपण खात असतो. ज्यावेळी आपण गुडदाणे किंवा चिक्की खात असतो त्यावेळी आपल्याला काय मिळतं? तर शेंगदाणे गुडदाणीमध्ये असतात बघा, चिक्कीमध्ये शेंगदाणे असतात. तेव्हा आपल्याला त्यापासून प्रथिने मिळतात, स्निग्ध पदार्थ मिळतात, कर्बोदके मिळतात आणि गुळापासून काय मिळतं? शर्करा आणि लोह मिळत असतं. बघा, आणखी ज्यावेळी आपण केळी खातो त्यावेळी केळामध्ये आपण पाहिलं फ्रुक्टोज नावाची शर्करा असते. काही खनिज असतात आणि तंतुमय पदार्थही आपल्याला मिळतात. त्याचप्रमाणे उकडलेले अंडे ज्यावेळी आपण खातो त्यावेळी आपल्याला त्यातून प्रथिने मिळतात, स्निग्ध पदार्थ मिळतात, काही जीवनसत्व मिळतात आणि खनिज मिळतात. अन्न घटकाचे सर्व प्रकार मिळण्यासाठी आहारात विविधता असणे गरजेचे असते. आपल्या आहारात काय असावी? विविधता असावी. आपण वेगवेगळे अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत. आता बघा, पोषण आणि कुपोषण. शरीराचे नीट पोषण होण्यासाठी आहारात सर्व अन्न घटक पुरेशा व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. आहारामध्ये आपल्याला काय पाहिजे? पोषण जर व्यवस्थित व्हायचं असेल तर सगळे अन्नपदार्थ योग्य प्रमाणात मिळणं आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची जर कमतरता राहिली तर तिचे नीट पोषण होत नाही. एखाद्या व्यक्तीच्या आहारामध्ये काही अन्न घटक जर मिळाले नाहीत तर तिचं पोषण होत नाही आणि ती व्यक्ती कुपोषित आहे असं आपण म्हणतो. कुपोषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला कर्बोदक मिळाले नाहीत, प्रथिने मिळाले नाहीत तर शरीराची वाढ होत नाही. माणसाला सतत थकवा वाटतो. अभ्यासात, खेळात
इतर कामात उत्साह वाटत नाही. एखाद्या जीवनसत्वाच्या किंवा खनिजाच्या अभावामुळे काही विशिष्ट आजार होऊ शकतात. बघा, तर आहाराविषयी काही गैरसमजुती असतात. काहींना वाटते की दूध, तूप, सुकामेवा, गोडाचे पदार्थ, तेलकट पदार्थ, चॉकलेट, केक, बिस्किट हे ज्यावेळी आपण खातो त्यावेळी धष्टपुष्ट झालेले मूल सुदृढ असते. परंतु केवळ आवडेल ते जर खाल्लं तर सर्व अन्न घटक शरीराला मिळाले नाहीत तर ती व्यक्ती कशी असते? कुपोषित असते. लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं आपल्या आहारात सर्व अन्नपदार्थांचा समावेश असावा. लक्षात ठेवा, बाजारामध्ये प्रलोभन दाखवणारे, आपल्याला वाटतं हे पदार्थ खाल्ले पाहिजेत, जाहिरात असते त्यांची, आकर्षक असतात दिसायला, चटपटीत तयार पदार्थ असतात, ते खाण्यापेक्षा संतुलित आहार मिळेल असे पदार्थ तयार करून खावे. आपल्या घरी ते तयार करावेत आणि ते पदार्थ खावेत, तर ते आपल्या आरोग्याला चांगले आहेत. आपण काय शिकलो? कर्बोदकापासून शरीराला ऊर्जा मिळते. आपण शिकलो कर्बोदकापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची गरज असते. शरीराच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी कशाची गरज आहे? तर प्रथिनांची गरज आहे. स्निग्ध पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते. स्निग्ध पदार्थापासून सुद्धा शरीराला काय मिळते? ऊर्जा मिळते. तीही कर्बोदकाच्या दुप्पट. खनिजे आणि जीवनसत्वाची शरीराला कमी प्रमाणात गरज आहे, पण जर ती नसतील तर आजार होऊ शकतात. फळे, फळांच्या साली, भाज्या, धान्ये, कडधान्ये हे तंतुमय पदार्थाचे स्रोत आहेत. आहारातील प्रत्येक खाद्यपदार्थातून आपल्याला एकापेक्षा अधिक अन्नघटक मिळतात, हे आपण शिकलो. सर्व अन्नघटक योग्य त्या प्रमाणात जर मिळाले नाहीत तर कुपोषण होते आणि कुपोषणामुळे जीवनावर गंभीर परिणाम होतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या आहारातील जे काही घटक आहेत त्या घटकांविषयी माहिती घेतली. पिष्टमय पदार्थ, कर्बोदके म्हणजे काय, स्निग्ध पदार्थ, वेगवेगळ्या शर्करा, त्याचप्रमाणे जीवनसत्वे, खनिजे, जीवनसत्वाचे प्रकार, ते कुठून मिळतात याविषयीची सर्व माहिती आपण अन्न घटक या पाठातून घेतलेली आहे. तुम्ही हा पाठ परत एकदा पहा, व्यवस्थित अभ्यास करा. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.